तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आता निश्चितच 25व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। आज 31 जुलै आहे, म्हणजे महिना जेमतेम आता संपलेला आहे। उद्या 1 ऑगस्ट, उद्यापासून ऑगस्टचा महिना सुरुवात होणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याचं वितरण हे वेळेवर होणार असं बोलल्या जात होतं। मग अशी अपेक्षा होती की काल किंवा आज या 2 दिवसात हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध होईल, पण काल सुद्धा GR प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आणि आज संध्याकाळपर्यंत वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध होते काय हे सुद्धा पाहावं लागणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एकदा जर GR प्रसिद्ध करण्यात आला तर मग निश्चितच तिथून 4 ते 5 दिवस त्यांची प्रोसेस असते आणि त्यानंतर वितरणाला डायरेक्ट सुरुवात होते। या अगोदर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करत होत्या आणि त्यानंतर वितरणाला सुरुवात होत होती। तर आता वितरण नेमकं कधी सुरू होईल हा सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे। नेमकं वितरण 15 ऑगस्टच्या अगोदरच होईल असं बोलल्या जात आहे, कारण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस भारतासाठी सर्वात मोठा उत्साहाचा दिवस असतो आणि त्या दिवसाच्या अगोदरच लाडक्या बहिणींना निश्चितच खुश करण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता वितरित करेल अशी आपली अपेक्षा आहे आणि असं सध्या तरी वाटत आहे। पण अजूनपर्यंत या संदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आला नाही। मग 15 ऑगस्टच्या जवळपास जर वितरण होत असेल तर GR कधी येईल? तर लाडक्या बहिणींनो, 5 ते 8 तारखेच्या दरम्यान या हप्ते वितरणाचा GR हा प्रसिद्ध होईल। 5 ते 8 तारखेच्या दरम्यान मागच्या हप्त्याच्या वेळेस सुद्धा GR प्रसिद्ध करण्यात आला होता आणि 15 तारखेच्या नंतर वितरणाला सुरुवात झाली होती। पण यावेळेस 15 ऑगस्टच्या अगोदर राज्य सरकारला जर वितरण करायचं असेल तर मग नक्कीच 5 तारखेला या संदर्भातला GR हा प्रसिद्ध करावा लागणार आहे आणि 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस असते। त्यानंतर 5-10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत पूर्ण वितरण हे होऊ शकते। पण या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही अधिकृतपणे वक्तव्य हे करण्यात आलेलं जरी नसलं तरी सुद्धा सूत्रांकडून अशी माहिती येत आहे की हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भात खुशखबर ही लाडक्या बहिणींना पाहायला मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता या समोरच्या हप्त्यासाठी काय आकडेवारी असणार आहे लाडक्या बहिणींची? तर सध्या तरी 1,67,00,000 एवढ्या महिला पात्र असल्याची माहिती समोर येत आहे। मग 91 लाख लाडक्या बहिणी ह्या जून महिन्यात अपात्र करण्यात आल्या होत्या, तर या महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र होतील काय? तर शक्यतोवर कुणीही अपात्र होऊ नये अशीच आपली इच्छा असणार आहे, पण कसलीही शक्यता ही नाकारता येत नाही आणि जी आकडेवारी मागच्या वेळेस 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या होत्या त्यात पुन्हा भर पडण्याची शक्यता आहे। काही महिलांनी इन्कम टॅक्स भरला असेल, काही महिलांचं उत्पन्न वाढलं असेल, काही महिलांच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल किंवा काही महिलांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागला असेल, काही महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालं असेल। सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की इन्कम टॅक्स आणि वय दर महिन्यालाच महिलांचं वय हे वाढत असते, त्यामुळे 65 वयोगटाच्या महिलांसाठी ही योजना नाही। 65 वयोगटाचा जर ओलांडून गेला असेल तर निश्चितच तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे किंवा एकदा जरी तुम्ही इन्कम टॅक्स भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेतून आता अपात्र केल्या जाऊ शकते आणि हेच सर्वात महत्वाचे मुद्दे असणार आहे अपात्र होण्यासाठी। तर या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।